आपल्या बहिणींनी नावे मागे घेतली नाही तर दिलेले पैसे दंडासह वसूल होणार। राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। या योजनेचे निकषात जे बसत नाहीत आणि लाभ घेत आहेत त्यांनी आपले नाव स्वतः बाहेर काढले नाही तर त्यांच्या अर्जाची पडताळणी होऊन अपात्र ठरवून दिलेले पैसे दंडासहित वसूल करण्यात येणार आहे। यापूर्वी लाभार्थींची जर तक्रार आल्यास अर्ज पुन्हा पडताळणीचे संकेत कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी दिली होती। आता या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाचा भाष्य करीत जे पात्र नाहीत लाभ घेतले पण आता त्यांनी आपले नावे योजनेतून बाहेर काढली नाही तर त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल करावा असा सल्ला सरकारला दिला आहे। नावे स्वतः बाहेर काढले नाही तर दंडासह पैसे वसूल करा। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे भाष्य करताना म्हटले आहे की जे लाभार्थी अपात्र आहेत आणि यानंतरही ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांनी या योजनेतून आपली नावे बाहेर काढावी किंवा त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल करावे असा सल्ला सरकारला दिला आहे। भुजबळ म्हणाले आहेत की लाडकी बहीण योजनेतून गरीब कुटुंबांना आणि महिलांना लाभ झाला पाहिजे या उद्देशाने सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती। यामध्ये जे नियम बनवण्यात आले होते त्यात एका कुटुंबातील 2 महिलांना या योजनेतील पैसे देता येणार नाही। ज्यांच्याकडे मोटार गाडी असेल किंवा जास्त उत्पन्न असेल तर त्यांनाही पैसे देता येणार नाही। गरिबांना याचा लाभ झाला पाहिजे हा मुख्य उद्देश होता। जे लोक या योजनेच्या नियमात बसत नाहीत पण तरीही लाभ घेतला त्यांनी या योजनेतून आता आपली स्वतः नावे काढली पाहिजेत। अशांना आतापर्यंत जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीच अर्थ नाही आणि ते मागितलेही जाऊ नये, पण यापुढे जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतः आपली नावे या योजनेतून काढली पाहिजे। या योजनेसाठी अपात्र असतानाही या योजनेचे लाभ घेतले आहे। आता त्यांनी आपली नावे योजनेतून बाहेर काढली नाही तर अशा लोकांकडून दंडासह पैशांची वसुली करावी असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे। राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेवर दिलेल्या या प्रकारच्या प्रक्रियेनंतर आता ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही त्यांची नावे सरकारकडूनही काढल्या जाऊ शकते। सोबतच अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून आपली नावे या योजनेतून बाहेर काढले नसेल तर अशा लाभार्थी महिलांना दिलेले पैसे आता दंडासहित वसूल केले जाणार आहे। ही शक्यताही समोर आली आहे। त्यामुळे सरकार यानंतर पुढचे पाऊल काय उचलेले पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे। तक्रार आल्यास अर्जाची पुन्हा पडताळणी होणार। उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात जे बसत नाही त्यांच्या संबंधात तक्रार आली तर अशा लाभार्थींचे अर्ज पुन्हा पडताळणी होणार असे कॅबिनेट मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की ज्या महिलांच्या कुटुंबाचा उत्पन्न हा 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल, ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन असेल, या महिलांचा आधार कार्डचं नाव वेगळं आणि बँकेच्या खात्यात नाव वेगळं आहे, अशा महिला संबंधात तक्रार आली तर त्यांचे अर्जाची पडताळणी होईल। मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या संबंधात शासकीय GRमध्ये सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।